कशाने बनलेलं आहे, सेलनी बनलेलं आहे. ठीक आहे. आणि मग आपली जी ग्रोथ होत असते, डेव्हलपमेंट होत असते, त्यासाठी काय होणं महत्वाचं आहे, सेल्स फॉर्म होणं महत्वाचं आहे. ह्या सेल्स कशा फॉर्म होतात, तर एका सेल पासून नवीन सेल तयार होत असतात. म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये जर म्हटलं प्री एक्झिस्टिंग सेल, याचा अर्थ काय होतो, तर ही जी ओरिजिनल सेल आहे, ही ओरिजिनल सेल पासून पुन्हा काय असणार, नवीन सेल तयार होतात. म्हणजे इथं जी पूर्वीची सेल आहे, त्या पूर्वीच्या सेल पासून जे ओरिजिनल आहे त्याच्यापासून 2 डॉटर सेल तयार होतात. पुन्हा ह्या सेल मॅच्युअर झाल्या, त्याच्यापासून पुन्हा नवीन सेल तयार होतात. अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये नवीन सेल तयार होत असतात. आता आपल्या बॉडीची ग्रोथ होते, मग सांगितलं त्याप्रमाणे, किंवा आपल्या बॉडीला जर कुठे कट झाला असेल, इंजुरी झाली असेल, तर ते नवीन सेल्स तयार होतात. आपल्या बॉडीमध्ये काय होतं, तर प्रत्येक सेल जे आहे त्या प्रत्येक सेलची एक लाईफ स्पॅन असते, म्हणजे त्याची आयुमर्यादा असते. त्यानंतर ती काय होत जातात, सेल डेड होत जातात आणि मग नवीन सेल फॉर्मेशन होणं गरजेचं असतं. आणि हाच टॉपिक आपण बघणार आहे याच्यामध्ये, सेल डिव्हिजन. ऍक्च्युली सेल डिव्हिजन 3 आहे, मायटोसिस, मायटॉसिस आणि मिओसिस. तर तुम्हाला स्टडीला 2 आहे तिथे, मायटॉसिस आणि मिओसिस. पॉइंट खूप महत्वाचे हे दोन्ही, मायटॉसिस आणि मिओसिस. आता मायटॉसिस आणि मिओसिस मधला डिफरन्स आपण काय बघू पहिल्यांदा. मायटॉसिस म्हणजेच काय, हे जे सेल डिव्हिजन आहे ते सेल डिव्हिजन कुणामध्ये होतं, सोमॅटिक सेल्स मध्ये होतं. आणि मिओसिस आहे ते मिओसिस जर्म सेल्स मध्ये होतं. दोन्हीमध्ये फरक काय बघा. सोमॅटिक सेल मध्ये आपल्या बॉडी म्हणजेच काय, तर बॉडीमध्ये ज्या सेल्स आहेत, जर्म सेल सोडून, जर्म सेल्सला दुसरं नाव आहे रिप्रोडक्टिव्ह सेल. रिप्रोडक्टिव्ह सेल सोडून ज्या काही सेल्स आहेत त्या सेल्स कोणत्या असतात, सोमॅटिक सेल. मग रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये काय येतात, तर एग आणि स्पर्म. फिमेल असेल तर एग, मेल असेल तर स्पर्म. हे रिप्रोडक्टिव्ह सेल सोडून बाकीच्या सगळ्या ज्या सेल्स आहेत त्याला आपण सोमॅटिक सेल असं म्हणतो. हा झाला पहिला डिफरन्स. दुसरा डिफरन्स काय होता, मायटॉसिस मध्ये जे काही डिव्हिजन होतं ते इक्वेशनल डिव्हिजन होतं. कसलं डिव्हिजन म्हणतात त्याला, इक्वेशनल डिव्हिजन. तर मिओसिसला रिडक्शनल डिव्हिजन असं म्हणतो आपण. आता फरक काय बघा, इक्वेशनल म्हणजेच काय, तर इक्वेशन मी मॅथमॅटिक्स मध्ये इक्वेशन साइन वापरतात. हे इक्वेशनचा अर्थ काय होतो, की LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू जर इक्वल असेल तर त्याला आपण इक्वेशन असं म्हणतो. मग मायटॉसिसला इक्वेशनल डिव्हिजन असं का म्हटलं जातं, तर इथं जी पेरेंट सेल आहे, जी सेल डिवाइड होणार आहे, त्या पेरेंट सेल पासून ज्या 2 नवीन सेल तयार होतात, त्या नवीन सेल कुणासारखे असतात, पेरेंट सारखे असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे आपण डिप्लॉइड, बरोबर आहे. मग हे जे डिप्लॉइड सेल आहे, डिप्लॉइड सेल ज्या वेळेस डिवाइड होते त्यावेळेस त्याच्यापासून 2 नवीन डॉटर सेल तयार होतात. त्या दोन्ही नवीन डॉटर सेल कशा असतात, डिप्लॉइड असतात. हॅप्लॉइड असं नाही, डिप्लॉइड असतात. म्हणजे त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते कुणासारखं आहे, ओरिजिनल पेरेंट सारखं आहे. म्हणून ह्या डिव्हिजनला काय म्हटलं जातं, इक्वेशनल डिव्हिजन असं म्हटलं जातं. तर याला रिडक्शन होतायचं. रिडक्शनल डिव्हिजन म्हणजेच काय, सेम इथं समजा 2n ही डिप्लॉइड सेल आहे, ज्यावेळेस मिओसिस होतं त्यावेळेस इथं ज्या 2 डॉटर सेल तयार होतात त्या हॅप्लॉइड असतात. कशा असतात, हॅप्लॉइड. इथे बघा, इथे कशा आहेत, डिप्लॉइड आहेत, इथे कशा होतात, हॅप्लॉइड होतात. म्हणजे इथं नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत ते काय होत जातात, हाफ होतात. म्हणजे रिडक्शन होतंय त्याचं. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, रिडक्शनल डिव्हिजन. अजून एक डिफरन्स आपण याच्यामध्ये बघतो की ह्या ज्या डॉटर सेल्स आहेत, ह्या डॉटर सेल ओरिजिनल सेल्स सारखे असतात. म्हणजे आयडेंटिकल टू देअर पेरेंट्स. कशा असतात, पेरेंट्सशी आयडेंटिकल असतात. तर इथं असं असत नाही. इथे बघा, ओरिजिनल सेल काय आहे, 2n आहे आणि
डॉटर सेल तयार झालेल्या आहेत त्या कशा आहेत, हॅप्लॉइड म्हणजे NNF, म्हणजे इथे काय होतं, आयडेंटिकल सेल तयार होत नाही. अजून एक डिफरन्स याच्यामध्ये आपण बघतो की मायटोसिस जे आहे ते मायटोसिसचे टाइप्स नाही. मायटोसिसच्या फक्त फेजेस आहेत, त्या फेजेस मध्येच मायटोसिस कम्प्लीट होत आहे. पण इथं मिओसिस मध्ये 2 फेजेस पुन्हा येतात, एक म्हणजे मिओसिस फर्स्ट आणि दुसरं मिओसिस सेकंड. ते आपण लेक्चर मध्ये बघणार आहे. आता हे जे सगळं आपण मायटोसिस असेल, मिओसिस असेल, ते सगळं स्लाइड थ्रू बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं क्लिअर होतील. चला लेट्स गो. इट इज अ टिपिकल टाईप ऑफ सेल. सेल आपल्याला दिसते इथे, मिडलला काय दिसतं, न्यूक्लियस दिसतो आणि अदर ऑर्गनलीज पण दिसतात. मग हा जो काही न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियसमध्येच आपल्याला काय करतो होतं, तर सेल डिव्हिजनला सुरुवात होते. म्हणजे पहिलं जे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं ज्याला आपण कॅरिओकायनेसिस असं म्हणतो आहे, ठीक आहे. नंतर सायटोकायनेसिस होतं. मग कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन काय होतं हे एक आपण ॲनिमेशन थ्रू बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सेल डिव्हिजनला सुरुवात झाली. प्रोफेज, प्रोमेटाफेज म्हणजे मेटाफेजच्या अगोदरची स्टेज प्रोमेटाफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. 2 डॉटर न्यूक्लियाय तयार झाल्या, ठीक आहे. याच्यानंतर इथं सायटोकायनेसिस होतं आहे, म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोकायनेसिस कंप्लीट झाल्यानंतर इथं 2 डॉटर सेल तयार झाल्या. इट्स अ मायटोसिस, ठीक आहे. ओरिजिनल सेलसारखीच काय होती, ह्या 2 डॉटर सेल तयार झाल्या. थोडक्यात रिव्ह्यूज काय बघूया आपण. फर्स्ट वन इंटरफेस, सुरुवातीची नॉर्मल सेल आहे जी सेल डिव्हिजन व्हायला सुरुवात होते. इंटरफेस, नंतर त्याच्या प्रोफेज नंतर सेल डिव्हिजन म्हणजेच काय, जे पॉईंट्स दिले ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट्समध्ये काढून ठेवायचे. सेल डिव्हिजन ऑफ सेल आपण त्याला असं म्हणतो. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल असू द्या किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू द्या, त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होणं ही एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. सेल डिव्हिजन होते, नवीन सेल तयार होतात, हे काय एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज किंवा इम्पॉर्टंट प्रोसेससुद्धा आपण म्हणू शकतो. मग हे जी प्रॉपर्टी आहे, ह्या प्रॉपर्टीमुळं काय होतं, ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असं का म्हणलं गेले, इकडे बघा. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली अ न्यू ऑर्गॅनिझम, इथं जो नवीन ऑर्गॅनिझम तयार होतोय तो नवीन ऑर्गॅनिझम कशापासून तयार होतोय, फ्रॉम एक्झिस्टिंग वन, ठीक आहे. म्हणजे पहिलीची जी पूर्वीची जी सेल आहे त्या सेलपासून एक नवीन सेल किंवा नवीन सेल त्याच्यापासून तयार होतात. ड्यू टू दिस प्रॉपर्टी अ न्यू ऑर्गॅनिझम, जो नवीन ऑर्गॅनिझम तयार होतोय तो कशापासून तयार होतोय, तर फ्रॉम एक्झिस्टिंग वन. A multicellular organism grows up and emaciated body can be restored. आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिझमची काय होत असते, ग्रोथ होत असते. मग ज्यावेळेस मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते त्यासाठी कशाची गरज लागणार आहे, तर नवीन सेलची गरज लागणार आहे. आणि जी बॉडी इमॅसिएटेड झालेली आहे, म्हणजेच पोकळ आहे किंवा कमी प्रमाणात आहे, तीसुद्धा ह्याच्यापासून किंवा नंबर ऑफ सेलसुद्धा ज्या कमी झालेल्या आहेत त्यासुद्धा इथं काय केल्या जातात, रिस्टोअर केल्या जातात. कशामुळं, सेल डिव्हिजनमुळं. बघा, सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली अ न्यू ऑर्गॅनिझम इज फ्रॉम एक्झिस्टिंग वन. A multicellular organism grows up and emaciated body can be restored. ठीक आहे. आता इथे एक तुम्हाला डायग्रॅम दिसतील. ही डायग्रॅम कशाची आहे, तर इंटरफेसची. म्हणजे सेल डिव्हिजन सुरू होण्याच्या अगोदर किंवा सेल डिव्हिजन आपण मायटोसिस मिओसिस बघणार आहे. तर जी पहिली स्टेज आहे ती इंटरफेस. मग इथे आपल्याला काय दिसतं, तर ही सेल आहे आणि सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे. इथं आपल्याला सुरुवातीला हे काय दिसतात, तर क्रोमॅटिन नेटवर्क. ह्याला आपण क्रोमॅटिन नेटवर्क म्हणजे क्रोमोझोम आता नाही आहे,
हे काय आहेत? क्रोमॅटिन आहेत. क्रोमॅटिनचं जाळ आहे म्हणून त्याला क्रोमॅटिन नेटवर्क असं म्हटलं जातं. बघा आता, देर आर 2 टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. कोणकोणत्या? मायटॉसिस अँड मिओसिस. मायटॉसिस कुठं होतं मी मग सांगितलं तुम्हाला, तर सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल. इथे एक नवीन आलं आहे. ज्यावेळेस तुम्ही बायोटेक्नॉलॉजीचा लेसन आपण बघणार आहे त्यावेळेस ह्या स्टेम सेलबद्दल माहिती आहे. अशा सेल की ज्यांच्यामध्ये नवीन ऑर्गन, नवीन सेल किंवा नवीन बॉडी तयार करण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते, त्या सेलला आपण काय म्हणतो? स्टेम सेल असं म्हणतो. मग मायटॉसिस हे कुणामध्ये होतं? तर बॉडीमध्ये असणाऱ्या सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल म्हणजे जर्म सेल सोडून, रिप्रोडक्टिव्ह सेल सोडून सगळ्यांमध्ये काय दिसतं? मायटॉसिस दिसतं. ठीक आहे. तर मिओसिस जे आहे ते मिओसिस कशामध्ये होतं? जर्म सेलमध्ये होतं. मिओसिस कशामध्ये होतं आहे? जर्म सेल. हा पहिला डिफरन्स की मायटॉसिस सोमॅटिक सेलमध्ये होतं आहे आणि मिओसिस कशामध्ये होतं? जर्म सेल, रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये होतं. मग इथे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता की प्रत्येक सेलमध्ये काय आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियस आहे. Before any type of cell division, the cell develop its chromosome number present in its nucleus. इथे असं म्हटलंय की सेल डिव्हिजन होण्याअगोदर ह्या न्यूक्लियसमध्ये जेवढे क्रोमोझोम आहेत, नंबर ऑफ क्रोमोझोम असतील, ते नंबर ऑफ क्रोमोझोम इथे पहिल्यांदा काय होतात? डबल होतात. फॉर एक्झाम्पल, क्रोमोझोम नंबर जर 2n असेल तर सेल डिव्हिजनच्या अगोदर नंबर ऑफ क्रोमोझोम काय होतात? 4n होतात. जर 2n असतील तर सेल डिव्हिजन होताना त्या काय होतात? 4n होतात. ठीक आहे. प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि सेल डिव्हिजन होत असताना किंवा सेल डिव्हिजन होण्याअगोदर हे सेल काय करतात? तर क्रोमोझोम नंबर आहेत ते जेवढे क्रोमोझोम नंबर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याच्या डबल होतात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला क्रोमोझोमबद्दल विचारलं आहे. आता 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही ही डायग्रॅम पाहिलेली आहे क्रोमोझोमची. इथे काय दिसतं आपल्याला? तर हे आहे ते DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला हिस्टोन प्रोटीन्स म्हटलं आहे. हे जे DNA डबल हेलिक्स किंवा DNAचं स्ट्रक्चर आहे हे कसं आहे? त्याच्यामध्ये हे हिस्टोन प्रोटीन्स काय आहेत? बीड लाईक स्ट्रक्चरमध्ये, म्हणजे एखाद्या आपली माळ असते गळ्यात घालतो त्याच्या मण्यांप्रमाणे हे स्ट्रक्चर दिसतं. हे असतात ते कोणते प्रोटीन्स असतात? हिस्टोन प्रोटीन असतात. इथं हे क्रोमोझोम दाखवले कारण ज्यावेळेस हे जे क्रोमॅटिन आहे, क्रोमॅटिन नेटवर्क किंवा क्रोमॅटिन म्हणतो आपण, हे कंडेन्स झाल्यानंतर आपल्याला काय होत दिसतं? तर क्रोमोझोम लाईक स्ट्रक्चर दिसतं. काय दिसतं? क्रोमोझोम लाईक स्ट्रक्चर. मग क्रोमोझोममध्ये तुम्ही 9th शिकलाय, ज्या 2 R वरची आहे ती PR आणि ही आहे ती QR आणि ह्या दोन्हींमध्ये जो जॉईनिंग पॉईंट आहे त्याला सेंट्रोमियर असं म्हटलं जातं. हे लक्षात घ्या कारण आपण मायटॉसिस शिकत असताना हा बराच वेळा शब्द येईल तुमच्या, सेंट्रोमियर. ठीक आहे. ह्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण क्रोमोझोम म्हणतो. हे क्रोमोझोम कधी होतात? तर हे जे क्रोमॅटिन नेटवर्क आहे किंवा हे जे क्रोमॅटिन आहे ते कंडेन्स होतं प्रोफेसमध्ये. इकडे बघा आता, a pair of each type of chromosome is present in 2n condition, whereas a single chromosome of each type is present in n condition. ज्यावेळेस 2 पेअर्स असतील, आपण म्हणतो की 46 क्रोमोझोम आहेत म्हणजे किती पेअर्स असणार आहे? 23 पेअर्स असणार आहे. ठीक आहे. मग जर पेअरचा विचार केला तर प्रत्येक क्रोमोझोममध्ये काय असणार आहेत? 2n असणार आहेत. काय असणार आहेत? 2n असणार आहे. आणि जर सिंगल क्रोमोझोमचा विचार केला तर त्याच्यामध्ये संख्या काय होणार आहे? निम्मी होणार आहे म्हणजे n असणार आहे. ठीक आहे. आणि हे स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे? क्रोमोझोमचं आहे. आता आपण पहिल्यांदा फक्त सेल डिव्हिजनमधलं मायटॉसिस बघणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये फक्त मायटॉसिस बघणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये मिओसिस बघणार आहे. बघा, मायटॉसिस म्हणजेच काय? तर ही एक प्रकारची सेल डिव्हिजन आहे ज्याच्यामध्ये नवीन सेल तयार होतात आणि ह्या नवीन होणाऱ्या सेल कशा असतात? तर आयडेंटिकल टू देअर पेरेंट सेल. ठीक आहे. आता इथे मायटॉसिसचा चार्ट दिसतोय. मायटॉसिस प्रोसेसमध्ये 2 फेजेस येतात. 2 टाईप म्हणून नाही आपण 2 फेजेस, कारण कॅरिओकायनेसिस स्टेप झाल्यानंतर लगेचच काय येते? सायटोकायनेसिस येते. म्हणजे मग फेजेस म्हणतोय.
मग पहिली फेज आहे ती कॅरिओकायनेसिस. लक्षात घ्या, कॅरिओकायनेसिस म्हणजेच डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. एखादी सेल डिवाइड होत असताना सुरुवातीला न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, त्याला कॅरिओकायनेसिस असं म्हणतो. आणि नंतर 2 डॉटर न्यूक्लियर तयार झाल्यानंतर सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं, त्याला सायटोकायनेसिस असं म्हटलं जातं. मग कॅरिओकायनेसिसमध्ये सुद्धा 4 फेजेस आहेत किंवा 4 स्टेप्स आहेत. एक पहिली आहे ती प्रोफेज, सेकंड वन मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. मग अशा छोट्या व्हिडिओमध्ये आपण ह्या 4ही फेजेस बघितले. बघा आता, मायटॉसिस म्हणजेच काय? व्हॉट इज मायटॉसिस? मायटॉसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल. ठीक आहे, मायटॉसिस कुणामध्ये होत आहे? तर सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल्समध्ये होत आहे. नेक्स्ट, मायटॉसिस कम्प्लिटेड थ्रू 2 मेन स्टेप्स. 2 मेन स्टेप्स आहेत. कुठल्या? कॅरिओकायनेसिस फर्स्ट वन, सेकंड वन सायटोकायनेसिस. व्हॉट इज कॅरिओकायनेसिस? न्यूक्लियर डिव्हिजन. आणि सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन. मग ह्या कॅरिओकायनेसिसचे 4 स्टेप्स आहेत. कुठले? प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. कुठले लक्षात ठेवणार? प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. शॉर्टमध्ये तुम्ही लक्षात ठेवता प्रो, मेटा, ॲना, टिलो. ठीक आहे, हे 4ही स्टेजेस आपण आता बघणार आहेत. पहिली स्टेप आहे याच्यामधली ती म्हणजे प्रोफेज. प्रोफेज ही सगळ्यात सुरुवातीची स्टेज आहे. याच्यामध्ये तुमच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय की इथं जे क्रोमॅटिन नेटवर्क आहे, जे क्रोमॅटिन नेटवर्क मगाशी आपण बघितलं होतं इंटरफेजमध्ये, ते कंडेन्स होतं. म्हणजे हे जे क्रोमॅटिन नेटवर्क आहे कंडेन्स होतं, याचा अर्थ काय? तर शॉर्ट बट थिकन. त्याची लांबी आहे ती काय होते? कमी होते. पण ब्रीथ आहे त्याची काय होते? वाढत जाते. म्हणजे शॉर्ट अँड थिकन झाल्यामुळं आपल्याला जे स्ट्रक्चर दिसतंय त्याला आपण इथं बघा क्रोमोझोममध्ये, म्हणजे क्रोमॅटिन मटेरियल आहे ते इथं काय होतं? कंडेन्स होतं. ठीक आहे, पहिला पॉईंट बघा. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ, कुणाचं कंडेन्सेशन होतं आहे? थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम. सुरुवातीला जे क्रोमोझोम आहेत ते कसे होते? थिन आहेत. कशासारखे? थ्रेड लाईक, दोऱ्यासारखे स्ट्रक्चर. आणि त्याचंच कंडेन्सेशन इथं स्टार्ट होत आहे. कंडेन्सेशन झाल्यामुळं दे बिकम शॉर्ट अँड थिक. कसे झाले ते? शॉर्ट होतात पण थिक होतात. ठीक आहे, कंडेन्सेशन झाल्यामुळं ते जे क्रोमोझोम आहेत किंवा क्रोमॅटिन आहे ते काय होतात? शॉर्ट आणि थिक होतात. अँड दे स्टार्ट टू ॲपियर अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिन. तुम्हाला जे स्ट्रक्चर इथं दिसायला सुरुवात होतं ते स्ट्रक्चर म्हणजे कसं आहे? तर देअर पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिन. म्हणजे आता जे आपण क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बघितलं, ठीक आहे, क्रोमोझोमचं जे स्ट्रक्चर बघितलं ते स्ट्रक्चर इथं आपल्याला व्हिजिबल होतं. ठीक आहे, हे सिस्टर क्रोमॅटिड आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट, आता इथं जे सेंट्रिओल आहेत, मग अशी एक होता सेंट्रिओल, इथं सेंट्रिओल काय होतात? डुप्लिकेट होतात. डुप्लिकेट म्हणजे डबल होतात. सेंट्रिओल इथं काय होतात? डुप्लिकेट होतात. अँड ईच सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट पोल ऑफ द सेल. इथे तुम्हाला सेंट्रिओल दिसतात. हे दोन्ही सेंट्रिओल काय होतात? प्रोफेजमध्ये अपोजिट डिरेक्शनला जातात. म्हणजे नंतरच्या डायग्राममध्ये दिसेल आपल्याला की एक ह्या साईडला दिसेल तर एक ह्या साईडला असेल. जर ह्या साईडला एक असेल तर अपोजिट साईडला इकडे एक असणार आहे. ठीक आहे, अजून एक काय याच्यामध्ये म्हटलं आहे की न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसॅपियर. न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजेच काय? तर न्यूक्लियसच्या बाहेरचं जे हे काही मेम्ब्रेन आहे किंवा त्याला आपण आवरण म्हणतो, बाहेरचं कवरिंग, त्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. आणि आतला जो न्यूक्लिओलस आहे, इथे बघा पॉईंट आउट केलं, न्यूक्लिओलस आहे तो सुद्धा काय होतो? डिसॅपियर व्हायला सुरुवात होतो. म्हणजेच प्रोफेजमध्ये सगळ्यात लक्षात ठेवायचे 4 पॉईंट. एक म्हणजे इथं क्रोमोझोम जे आहेत किंवा जे काही क्रोमॅटिन आहे त्याचं कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन झाल्यामुळं ते कसे होतात? शॉर्ट आणि थिक बनतात आणि ते आपल्याला व्हिजिबल होतात थोडक्यात. नंतर हे जे सेंट्रिओल आहे ते सेंट्रिओल डुप्लिकेट होतात आणि प्रत्येक सेंट्रिओल कुठं जातो? सेलच्या अपोजिट पोलला जातो. आणि शेवटचा याचं जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे आणि आतला न्यूक्लिओलस आहे तो इथं काय होतो? डिसॲपियर होतो. ठीक आहे, पॉईंट लक्षात ठेवा. इट्स ऑल अबाउट द प्रोफेज. याच्यानंतर सेकंड स्टेप येते ती म्हणजे मेटाफेज.
मेटाफेजमध्ये काय होतं, डायग्रॅममध्ये बघा, हे जे क्रोमोझोम आहेत, मेटा म्हणजे इथं काय म्हणणार आहे आपण, मिडल. इथं हे जे क्रोमोझोम आहेत ते क्रोमोझोम कुठं आलेत, मिडलला आलेत. ठीक आहे, म्हणून त्या फेजला काय म्हटलं जातं, मेटाफेज असं म्हटलं जातं. बघा इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, हे सगळं न्यूक्लियसमध्ये होतं. इथं कडेला आपण काढलेलं नाही, पण हे सगळं जे घडतंय ते कशामध्ये, न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, तो न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली काय होत जातो, डिसॅपियर जातं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते कम्प्लिटली डिसॅपियर होत जातं मेटाफेजमध्ये. आणि हे जे क्रोमोझोम आहेत हे त्यांचं कम्प्लीट कंडेन्सेशन होतं आणि ते आपल्याला विजिबल होतात, म्हणजे दिसू शकतात. ठीक आहे, तुम्हाला कधी कधी MCQ सुद्धा विचारला जातो की कोणत्या फेजमध्ये आपल्याला क्रोमोझोम क्लिअरली विजिबल होतात, म्हणजे दिसू शकतात. तर स्ट्रक्चर जे आपण क्रोमोझोमचं काढतं ते स्ट्रक्चर क्रोमोझोमचं कोणत्या फेजमध्ये दिसतं, तर ते मेटाफेजमध्ये दिसतं. ठीक आहे, विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्वॅटोरियल प्लेन, त्याला आपण सेंट्रल प्लेन ऑफ द सेल असं म्हणणार आहे. हे जे क्रोमोझोम सगळे आहेत ते सगळे कुठे येतात, तर बरोबर इक्वॅटोरियल प्लेनला येतात आणि एकमेकाला कसे असतात, पॅरलल आहेत. म्हणजे दे आर अरेंज पॅरलल टू द इक्वॅटोरियल प्लेन, दॅट इज सेंट्रल प्लेन ऑफ द सेल. इथं विशिष्ट प्रकारचे प्रोटीन सुद्धा तयार होतात. स्पेशल टाईप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर्स, कुठले कुठले, त्याला आपण स्पिंडल फायबर्स असं म्हणतोय. स्पिंडल फायबर इथे दिसतं डायग्रॅममध्ये आपल्याला. हे स्पिंडल फायबर्स फॉर्म होतात कुणामध्ये, बिटवीन द सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल. आता हे जे सेंट्रिओल आहेत, हे दोन अपोजिट पोलला गेलेले जे सेंट्रिओल आहेत ते सेंट्रिओल आणि हा सेंट्रोमियर, इथं जे दोन सेंट्रोमियर आहेत हे सेंट्रोमियरला जोडण्याचं काम कोण करतं, हे स्पिंडल फायबर्स करतात. हे स्पिंडल फायबर्स काय आहेत, काय एक प्रकारचे फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर्स आहेत. ठीक आहे, बघा मेटाफेजमध्ये काय लक्षात ठेवणार तुम्ही इथं, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियसच्या बाहेरचं ते कम्प्लिटली निघून गेलेलं असतं मेटाफेजमध्ये आणि त्यामुळं क्रोमोझोम्सचं कंडेन्सेशनसुद्धा कम्प्लीट झालेलं असतं आणि त्यामुळं आपल्याला ते क्लिअरली विजिबल होतात. हे जे क्रोमोझोम्स आहेत हे कुठं अरेंजमेंट असायची, पॅरलल टू द इक्वॅटोरियल प्लेन म्हणजे सेंट्रल प्लेनमध्ये. नंतर याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर, ज्याला स्पिंडल फायबर असं म्हटलं जातं, कुणामध्ये दिसतात, बिटवीन सेंट्रोमियर, कुणामध्ये, बिटवीन इथं सेंट्रोमियर अँड सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल आणि सेंट्रोमियर यांच्यामध्ये आपल्याला काय झालेले तयार दिसतात, स्पिंडल फायबर्स तयार झालेले दिसतात. ठीक आहे, मेटाफेज, सेकंड फेज मेटाफेज. त्याच्यानंतर नेक्स्ट फेज आहे ती म्हणजे ॲनाफेज. इथं ॲनाफेजमध्ये काय दिसते आपल्याला, हे जे क्रोमोझोम्स आहेत जे इक्वॅटोरियल किंवा मिडल पोझिशनमध्ये होते हे काय होत चाललेले, तर अपोजिट डिरेक्शनला काय होतात, पूल केलेले आहेत. ठीक आहे, इथं बघा काय म्हटलंय, इन ॲनाफेज सेंट्रोमियर स्प्लिट अँड thereby सिस्टर क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम. हे जे सिस्टर क्रोमॅटिड आहे हा भाग सिस्टर क्रोमॅटिडचा आहे क्रोमोझोमचा. हा प्रत्येक सिस्टर क्रोमॅटिड आहे प्रत्येक क्रोमोझोमचा, हा काय होतो, सेपरेट होतो. म्हणजे मगाशी स्ट्रक्चर आपल्याला जे असं दिसत होतं ते इथं असं दिसत नाही आहे. मगाशी स्ट्रक्चर आपल्याला क्रोमोझोमचं असं दिसलं होतं, आता तसं दिसत नाही आहे. निम्मा पार्ट आहे तो वरच्या बाजूला गेला आहे सिस्टर क्रोमॅटिडचा आणि निम्मा भाग आहे तो कुठं आलेला आहे, खालच्या बाजूला पूल केलेला आहे. बघा, इन ॲनाफेज सेंट्रोमियर स्प्लिट अँड देअरबाय सिस्टर क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट अँड दे आर पुल्ड अपार्ट इन अपोजिट डिरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबरच्या साहाय्याने हे जे सिस्टर क्रोमॅटिड आहेत हे सिस्टर क्रोमॅटिड काय केले जातात, पूल केले जातात, खेचले जातात. आणि हे जे सेपरेट झालेले सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ह्यांना आपण आता काय म्हणणार आहे, डॉटर क्रोमोझोम असं म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, डॉटर क्रोमोझोम. बघा, सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स, हे जे सेपरेट क्रोमॅटिड आहेत त्यांना आता आपण काय म्हणतोय, डॉटर
क्रोमोझोम असं दिसतोय. बघा हे स्ट्रक्चर जर आपण डायग्राममध्ये बघितलं तर कशासारखं दिसतंय, तर बंच ऑफ बनाना. ठीक आहे, त्यामुळे पुढचा पॉईंट असा म्हटलाय, क्रोमोझोम बिंग पूल ॲपियर लाईक बंच ऑफ बनाना. इथं जे क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोम अशा पद्धतीनं पूल केले जातात, त्यामुळे स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपल्याला कशासारखं दिसतं, बंच ऑफ बनानास. ठीक आहे, हे झालं अनाफेजबद्दल. अजून एक पुढचा पॉईंट त्याने दिलाय, इन दिस वे ईच सेट ऑफ क्रोमोझोम रीच ॲट टू अपोजिट पोल ऑफ द सेल. इथं 2 सेट क्रोमोझोमचे तयार होतात. एनाफेजमध्ये 2 सेट क्रोमोझोमचे तयार होतात आणि हे दोन्ही सेट, ईच सेट म्हणले प्रत्येक जो सेट तयार झालेला आहे तो कुठं ओढला जातो किंवा कुठं जातो, रीच टू द 2 अपोजिट पोल. 2 वेगवेगळ्या पोलकडे तो काय केला जातो, रीच होतो किंवा तो पोचला जातो किंवा तो पूल केला जातो, ओढला जातो. ठीक आहे, एनाफेजमध्ये सेंट्रोमियर स्प्लिट होतात, त्यामुळं सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, सिस्टर क्रोमॅटिड क्रोमोझोमपासून सेपरेट होतात आणि ते पूल केले जातात कुठं, अपोजिट डिरेक्शनला. कोण करतं, तर स्पिंडल फायबर्स करत असतात. हे जे सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झालेले आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे, डॉटर क्रोमोझोम असं म्हणणार आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला कशासाठी सारखं दिसतं, लाईक अ बंच ऑफ बनानास. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे जो प्रत्येक सेट आहे क्रोमोझोमचा तो कुठं खेचला जातो, टू अपोजिट पोल ऑफ द सेल. ठीक आहे, एनाफेज नंतरची फेज येते ती म्हणजे टिलोफेज. कॅरिओकायनेसिसमध्ये लास्ट स्टेप आहे ती म्हणजे टिलोफेज. इथं काय होतं बघा, टिलोफेजमध्ये 2 डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. मी डॉटर सेल नाही म्हटलं, काय म्हणते, न्यूक्लियस. 1 न्यूक्लियस होता, एका न्यूक्लियसपासून इथं काय तयार होणार, 2 डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. बघा, न्यूक्लियसचं प्लुरल न्यूक्लियाय. इथे काय म्हटलंय, द क्रोमोझोम्स विच हॅव रीच्ड ॲट अपोजिट पोल ऑफ द सेल नाऊ स्टार्ट टू decondense due to which they again become thread like thin and visible. टिलोफेज आणि प्रोफेजमध्ये लक्षात ठेवण्यासारखं दोन्हीमध्ये अपोजिट काय आहे बघा. प्रोफेजमध्ये आपण काय बघितलं होतं की जे क्रोमॅटिन नेटवर्क आहे ते काय होतं, त्याचं कंडेन्सेशन होतं आणि क्रोमोझोम्स आहेत ते कसे बनतात, थिन स्ट्रक्चर बनतं. आणि टिलोफेजमध्ये काय होतं, हे जे थिक स्ट्रक्चर आहे हे थिक स्ट्रक्चर डिकंडेन्स होतं, म्हणजे पुन्हा कंडेन्सेशन निघून जातं, म्हणजे डिकंडेन्स होतं आणि स्ट्रक्चर आहे ते पुन्हा कसं बनतं, पूर्वी इंटरफेसमध्ये होतं तसं कसं बनतं, थ्रेड लाईक. आणि थ्रेड लाईक थिन आणि कसे होतात ते इनव्हिजिबल होतात. बघा, टिलोफेजमध्ये ते जे क्रोमोझोम्स आहेत अपोजिट पोलला गेलेले त्यांचं काय होतं, पुन्हा ते डिकंडेन्स होतात. डिकंडेन्स झाल्यामुळं पुन्हा त्यांचं स्ट्रक्चर जे थिक होते ते पुन्हा कसे झाले, थिन होतात आणि इनव्हिजिबल म्हणजे दिसत नाहीत, इनव्हिजिबल होतात. आता प्रोफेसमध्ये आपण बघितलं होतं की न्यूक्लिअर मेम्ब्रेन तिथं काय झालं होतं, डिसॅपियर झालं होतं, न्यूक्लिओलस डिसॅपियर झालं होतं. टिलोफेजमध्ये काय होतं, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन पुन्हा इथं तयार होतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म. जे निघून गेलेलं आहे ते पुन्हा प्रत्येक सेटचा जो क्रोमोझोमचा आहे त्या प्रत्येक सेटच्या कडेने काय तयार होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होतं. दस 2 डॉटर न्यूक्लिया आर फॉर्म्ड इन अ सेल. एका सेलमध्ये आता काय तयार झालेत, 2 डॉटर न्यूक्लिया तयार झालेत. एक न्यूक्लियस होता, एका न्यूक्लियसपासून किती न्यूक्लिया तयार झालेत, 2 डॉटर न्यूक्लिया तयार झालेत एकाच सेलमध्ये. ठीक आहे, न्यूक्लिओलस अल्सो ॲपियर इन ईच डॉटर न्यूक्लियस. मगाची प्रोफेसमध्ये जो न्यूक्लिओलस निघून गेला होता तो सुद्धा इथं काय होतो, प्रत्येक डॉटर न्यूक्लियसमध्ये ॲपियर होतं. मग तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणलं होतं की टिलोफेज आणि प्रोफेजमध्ये जे काही निघून गेलेलं आहे ते पुन्हा कुणामध्ये येत आहे, टिलोफेजमध्ये येते. स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसॅपियर. जे काही स्पिंडल फायबर्स तयार झाले होते ह्या सेंट्रिओल्समध्ये ते पूर्णपणे काय होतात, डिसॲपियर होतात. अशा पद्धतीने इथे काय तयार झाले आहे, 2 डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. बघा, क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोम डिकंडेन्स होतात, स्ट्रक्चर त्याचं पुन्हा थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर होतं आहे.
ते इनव्हिजिबल होतात. ठीक आहे. सेकंड, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते त्याच्याकडेने तयार होते प्रत्येक सेटच्या क्रोमोझोममध्ये, आणि 2 डॉटर न्यूक्लिया तयार होतात. न्यूक्लिओलस सुद्धा पुन्हा ॲपियर होतो आणि स्पिंडल फायबर्स आहेत ते कम्प्लिटली डिसॲपियर होत जातात. ठीक आहे. इथं कॅरिओकायनेसिसच्या 4 स्टेप झाल्या, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टिलोफेज. याच्यानंतरची स्टेप येते ती म्हणजे सायटोकायनेसिस. कोणती? सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. काय होतं बघा, ही सेल आहे, 2 डॉटर न्यूक्लिया इथे तयार झाले. हे 2 डॉटर न्यूक्लिया तयार झाल्यानंतर ह्या सेलमध्ये जे सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझमचं सुद्धा डिव्हिजन होतं. निम्म सायटोप्लाझम एका सेलमध्ये जातं, राहिलेलं दुसऱ्या सेलमध्ये जातं. त्याला आपण सायटोकायनेसिस असं म्हणणार आहे. द सायटोप्लाझम डिवाइड बाय सायटोकायनेसिस अँड 2 न्यू सेल्स आर फॉर्म. सायटोप्लाझमचं डिव्हिजन झाल्यानंतर इथं 2 नवीन सेल तयार होतात आणि आता ह्या सेलला आपण काय म्हणणार आहे? डॉटर सेल असं म्हणणार आहे. मग अशी डॉटर न्यूक्लियाय म्हणलं होतं, आता इथे काय म्हणतोय आपण? डॉटर सेल. 2 डॉटर सेल तयार होतात. In this process, a notch is formed at the equatorial plane of the cell, which deepens gradually, and thereby 2 new cells are formed. आता इथे सायटोकायनेसिस वेगळं आहे, म्हणजे प्लांट सेलमध्ये वेगळ्या पद्धतीने होते आणि ॲनिमल सेलमध्ये वेगळ्या पद्धतीने होते. तुम्हाला हे डायग्राम दाखवले ते ॲनिमल सेलमधले. ॲनिमल सेलमध्ये काय होतं तर एक नॉच तयार होते. नॉचचा अर्थ खाच. बरोबर मिडलला, सेंटरला एक खास तयार होते किंवा नॉच तयार होते आणि ती नॉच आहे ती अशी डीप जायला सुरुवात होते. ठीक आहे. विच डीपन्स ग्रॅज्युअली, हळूहळू ती अशी डीप होत जाते आणि नंतर 2 नवीन सेल तयार होतात. कुणामध्ये? ॲनिमल सेलमध्ये. प्लांट सेलमध्ये तसं नाही आहे. इन केस ऑफ प्लांट सेल, इन्स्टेड ऑफ नॉचच्या ऐवजी त्या सेलमध्ये काय तयार होतं? सेल प्लेट तयार होते. बघा, प्लांट सेलमध्ये नॉच तयार होत नाही. सायटोकायनेसिसमध्ये काय तयार होते? सेल प्लेट तयार होते एक्झॅक्टली अलॉंग द मिडल ऑफ द सेल अँड द सायटोकायनेसिस इज कम्प्लिटेड. दोन्हीमध्ये डिफरन्स असं आहे की ॲनिमल सेलमध्ये नॉच तयार होतीये ती कुठून कुठे आहे? बाहेरून आत आहे. ठीक आहे. कुठून आहे? बाहेरून आत आहे. पण प्लांट सेलमध्ये जी सेल प्लेट तयार होतीये ती सेल प्लेट कुठे होते? बरोबर अशी मिडलला होते. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं प्लांट सेल असेल किंवा ॲनिमल सेल असेल याच्यामध्ये सायटोकायनेसिस होतं आणि 2 डॉटर सेल तयार होतात. म्हणजे इथं आपल्याला काय दिसलं तर मायटोसिसमध्ये 2 सेल तयार झाल्या आणि दोन्ही सेल कुणासारखे असतात? पेरेंट सेलसारखे असतात. आता याच्यानंतर आपण त्याचं इम्पॉर्टंट बघूया. मायटोसिस होणं का गरजेचं आहे? लिव्हिंग बिईंगमध्ये इम्पॉर्टन्स काय आहे मायटोसिसचं? तर बघा, सिग्निफिकन्सेस ऑफ मायटोसिसमध्ये इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ बॉडीची ग्रोथ जर व्हायची असेल तर मायटोसिस, नवीन सेल तयार होणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिला पॉईंट असं म्हणू शकतो आपण, इट इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ बॉडी. सेकंड, इट इज नेसेसरी फॉर द रिस्टोरेशन ऑफ इमिसिएटेड बॉडी. इमिसिएटेड बॉडी याच्यामध्ये सेल्स कमी झालेले, पुन्हा त्याचं रिस्टोरेशन करण्यासाठी सुद्धा मायटोसिस उपयोगी पडतं. थर्ड वन, वाउंड हिलिंग, जखम झाली असेल ती जखम भरून काढण्यासाठी मायटोसिस उपयोगी आहे. आणि फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल तयार होण्यासाठी सुद्धा मायटोसिस. अशा बरेचसे युजेस आहेत, पण हे 4 युजेस तुमच्या पुस्तकामध्ये दिलेत. पुन्हा वाचते. इट इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ बॉडी. सेकंड, इट इज नेसेसरी फॉर द रिस्टोरेशन ऑफ इमिसिएटेड बॉडी. थर्ड, वाउंड हिलिंग. अँड फोर्थ, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल. ठीक आहे. इथं आपण सेल डिव्हिजनमधलं कोणता पॉईंट कव्हर केला आहे? मायटोसिस कव्हर केला आहे. मायटोसिसमध्ये आपण 2 स्टेजेस बघितल्या, कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिसमध्ये 4 स्टेप्स बघितल्या, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज. याच्यामध्ये आपण मायटोसिसमध्ये जे काही पॉईंट्स कव्हर केलेले आहेत ते पॉईंट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे. ठीक आहे. थँक्यू.